लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू वाईडचा इशारा आलेला आहे. खातं उघडतंय नानाश्री फाउंडेशनचं. मयूर सपकाळे ऑन स्ट्राइक. कुशल सपकाळे नॉन स्ट्राइकला. परेश चिंचोरे गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर घुसून पुल करण्याचा प्रयत्न. यावेळेस निर्धाव चेंडू. डॉट बॉल. नानाश्री फाउंडेशन संघाने अतिरिक्त धावेने आपलं खातं उघडलेलं आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. दरम्यान मराठा प्रीमियर लीगचा खली अर्थात भूषण पाटील याला या सामन्याचा आनंद घेताना आपण बघू शकतो. देव माझा कन्स्ट्रक्शन या संघाला विजय मिळवून देण्यामध्ये फार मोठा हात होता भूषणचा. यावेळेस दिशाहीन चेंडू वाईडचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. 2 धावा. तर या स्पर्धेमध्ये एक टेक्निकल प्रॉब्लेम असा झालेला आहे की भूषण पाटील याच्या भूषण बोरसे याच्या मापाचा टी शर्टच अवेलेबल नाही आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत आणि मयूर सपकाळे यांना परतावं लागेल. आर्यन अर्थात दादू यांनी झेल टिपलेला आहे. राहुल नन्नवरे. आर्यन अर्थात राहुल नन्नवरे यांनी झेल टिपलेला आहे. कल्पेश लक्ष्मण सोनोने. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन परेश चिंचोरे. परेश चिंचोरे हे म्हसावदचे रहिवासी आहेत. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण परंतु थोडीशी चुकी झालेली आहे आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे फलंदाजाने. 3 धावा 1 गडी बाद. जितेंद्र भाऊ नारखेडे गोलंदाजी एंडकडून षटकातला शेवटचा चेंडू परेश चिंचोरे यांचा. उत्कृष्ट आणि उत्कृष्ट चेंडू. षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नानाश्री फाउंडेशन संघाची धावसंख्या 3 धावा 1 गडी बाद. हॅलो चेंडू सरळ साइड स्क्रीनवर टोलवलेला आहे.
कल्पेश सपकाळीच्या बॅटमधून आलेला आहे षटकार आणि या षटकाराच्या मदतीने नानाश्री फाउंडेशन संघाची धावसंख्या 9 धावा. पूल केलेला आहे. 1 धाव. ईश्वर या चेंडूला अडवत आहेत. यष्टीरक्षकाकडे चेंडू परत करतायत. दरम्यान 1 धाव मिळते. नानाश्री फाउंडेशन श्री स्वप्नील सोनवणे यांचा संघ श्रेया कन्स्ट्रक्शन हा संघ आहे रवी नाना कापडणे यांचा. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आणि ब्रँड अँबॅसेडर गुलाबरावजी पाटील. हलक्या हाताने खेळलेला आहे. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. यष्टीरक्षकाकडे परत करतोय आणि या ठिकाणी बॅकअप थोडंसं चुकीचं. ईश्वर चेंडू अडवतायत, उचलतायत, परत करतायत. 2 धावा. 12 धावा झालेल्या आहेत. माननीय श्री गुलाबरावजी पाटील साहेब या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर आणि मुख्य प्रायोजक, स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा, महाराष्ट्राची मुलुक मैदान तोफ म्हणून त्यांना ओळखलं जातं. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. पवन भाऊ, भिला भाऊ सोनवणे मित्र परिवार मोहाडी आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड या स्पर्धेचे फूड प्रायोजक, चंद्रशेखर दादा अत्तरदे पुरस्कारांचे प्रायोजक, टॉस का बॉस नितीन भाऊ सपकाळे मित्र परिवार, सरपंच तुरखेडा. हलक्या हाताने खेळलेला शॉर्ट कव्हरकडे यावेळेस धाव घेतलेली नाहीये. डॉट बॉल. षटक संपलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नानाश्री फाउंडेशन 12 धावा, 1 गडी बाद. ड्रिंक्स ट्रॉली प्रायोजक डॉक्टर कमलाकर पाटील फुपणी, पॅव्हिलियनचे प्रायोजक आबासाहेब लीलाधर सोनवणे मित्र परिवार नंदगाव आणि स्वप्नील भाऊ परदेशी. बॅटिंग एंडचे प्रायोजक मेसर्स सिद्धेशा ऑर्गॅनिक एनर्जी रितेश माळी सर. बॉलिंग एंडचे प्रायोजक जनाई ट्रेडिंग कंपनी जितेंद्र भाऊ नारखेडे. परेश चिंचोरे म्हस्सावतचे रहिवासी आणि परेश यांचा सामना करतील कल्पेश. ऑन साइडला मिड विकेटकडे ईश्वर या चेंडूला अडवतोय, परत करतोय. दरम्यान 1 धाव. 13 धावा. सुपर 4 सुपर 6 आणि प्रत्येक विकेटचे प्रायोजक सुशिलाई आर्ट फायबर वर्क्स अँड फॅब्रिकेशन, नंदन महाजन द मॅन फ्रॉम असोदा आणि बॉलचे प्रायोजक पद्मालया ट्रॅव्हल्स सौरभ भाऊ पाटील. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू फटका बसलाय, पुल केलेला आहे परंतु नो मॅन्स लँड. विवेक पासून चेंडू दूर. ईश्वर या चेंडूला अडवतोय. 1 धाव मिळते. 14 धावा. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगचं पहिलं पर्व जळगावच्या श्रीराम पार्क मैदान. ओ यावेळेस शॉट फाईल लेगच्या डोक्यावरून अबोध वेस्ट साईडचा हा नो बॉल. चौकार मिळतोय का? तर मिळेल. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 19 धावा. उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू.
यावेळेस मिडॉनचा क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय. फ्री हिटचा फायदा उचलू शकलेले नाहीयेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, डॉट बॉल. यूट्यूब लाईव्ह आपण बघत आहात. यूट्यूब लाईव्हचे स्पॉन्सर्स मनी गुरु, राहुल दादा पाटील. उचलून टोलवलेला फटका, चेंडू सरळ हातात आणि झेल सुटलेला आहे. तिसरं षटक संपलेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा, 1 गडी बाद. कर्णधार तुषार पवार आता गोलंदाजीला आलेले आहेत. जितेंद्र भाऊ नारखेडे गोलंदाजी एंडकडून आणि तुषार पवार यांचा सामना करतील कल्पेश लक्ष्मण सोनवणे. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने, चेंडू सरळ हातात. शुभम जाधव यांनी झेल टिपलेला आहे. कर्णधार तुषार पवार यांनी पहिल्या चेंडूवर चांगला झेल टिपलेला आहे. एक चांगला बळी टिपलेला आहे. बॉल दांडी गोल. नानाश्री फाउंडेशन संघाचा तिसरा गडी बाद झालेला आहे. कर्णधार तुषार वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी करतोय आणि आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. योगेश पाटील. चिंचोलीचे रहिवासी आणि जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. एक अतिशय उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. आता बघूया आपल्या संघाला संकटातून सावरतात का. परंतु तुषार पवार ऑन हॅट्रिक. सामना करतील योगेश. फुलटॉस चेंडू अलॉंग द कार्पेट, चांगला ड्राईव्ह. कव्हर क्षेत्रात स्वीपर कव्हर या चेंडूला अडवतोय. योगेश आपलं खातं उघडतोय. 21 धावा, 3 गडी बाद. यावेळेस इम्प्रोव्हायझेशन, चेंडू हवेत. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आम्ही आशा करतो की
आपल्याला जी इजा झालेली आहे ती जास्त गंभीर स्वरूपाची नसावी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. चौथं षटक संपलेलं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर नानाश्री फाउंडेशन 23 धावा 3 गडी बाद. चला वाईड साठीचा रिव्ह्यू. टीव्ही अंपायर बघतील आणि पुष्टी करतील की नक्की काय झालेलं आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. चला वैध चेंडू लीगल डिलिव्हरी आणि फलंदाजी करणारा संघ आता रिव्ह्यू घेऊ शकत नाही. ईश्वर मालचे यांचा चेंडू इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाजाला परतावं लागेल तंबूकडे. चला मागच्या चेंडूवर रिव्ह्यू संपलेले होते. एकच रिव्ह्यू होता वाईड साठी आपण वापरलेला आहे. त्यामुळे आता रिव्ह्यू नाहीये आणि माझ्या मते स्निक साठीचा रिव्ह्यू उपलब्धच नाहीये. त्यामुळे ऑनफिल्ड पंच जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य करावा लागेल.
चेतन ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. अवांतर धाव मिळते. 25 धावा झालेल्या आहेत. 25. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते चेतन यांना. चेतन आपलं खातं उघडतायत. ईश्वर मालचे, जितेंद्र भाऊ नारखेडे गोलंदाजी यांकडून गोलंदाजी करतायत. तर मेसर सिद्धेशा ऑर्गॅनिक एनर्जी रितेश माळी सर ज्याचे प्रायोजक आहेत त्या फलंदाजी यांकडून खुशाल सपकाळे. फटका फसलाय. चेंडू हवेत. लॉंग ऑनवर झेल टिपला गेलेला आहे. परतावा लागेल. वसीम खाटिक यांनी झेल टिपलेला आहे. चांगला झेल लॉंग ऑन सीमारेषेवर. 5वा फलंदाज तंबूत परतलेला आहे 26 धावांवर. यावेळेस पायावर टाकलेला चेंडू डॉट बॉल. सत्तावीस धावा 5 गडी बाद. भावेश यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. षटकाची समाप्ती. 5 षटकांची समाप्ती. 27 धावा 5 गडी बाद. वसीम गोलंदाजीला आलेले. माननीय नामदार गुलाबरावजी रघुनाथरावजी पाटील, महाराष्ट्राची मुल्क मैदान तोफ, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच पालकमंत्री जळगाव या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर आणि मुख्य प्रायोजक. ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. कुठलाही फुटवर्क नाहीये. डॉट बॉल वसीम खाटिकचा. यावेळेस संपर्क चांगला. गगनचुंबी षटकार मिळेल. चेतन पवार. आणि पवारांची ताकद काय असते, पवारांची पॉवर काय असते, चेतन पवार दाखवतोय. थँक्यू थँक्यू डीजे. ओ काय फटका लगावलाय सरळ साइड स्क्रीनच्या वरतून. डाऊन द ग्राउंड षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार खेचलेत वसीम खाटिकच्या गोलंदाजीवर चेतन पवार यांनी. चला वसीमचा पुढचा चेंडू. षटकातला चौथा. सामना करतील चेतन पवार.
ऑन साइडला टोलवलेला फटका. एक वेगवान धाव पूर्ण करतायत. धावसंख्या 40. षटकातला 5वा चेंडू वसीमचा. सामना करतील डॉक्टर भावेश थोरात. डॉट बॉल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल. वसीम यांनी माफ करा 6 षटकांची समाप्ती. 40 धावा, 5 गडी बाद. निरंजन पवार. बॅट चिकड. शॉट थर्डमॅन कडे चेंडू गेलेला आहे. निर्धाव चेंडू. तर पवार विरुद्ध पवार. तर या दोन्ही पवारांमध्ये कोणता पवार पॉवरफुल निघतो ते बघूया, कारण की शेवटचे 5 चेंडू या डावातले शिल्लक आहेत. फुल टॉस चेंडू आणि चेतन पवारच्या बॅट मधून मोठा फटका निघाला आहे, परंतु कौतुक करावं लागेल. वसीमचं कौतुक करावं लागेल. एका षटकाराला त्याने रोखलेलं आहे, परंतु पंच पुष्टी करू इच्छितात की नक्की काय झालेलं आहे. 2 धावा तर घेतलेल्या आहे, परंतु टीव्ही पंच आता सांगतील आपल्याला. चला आपण स्क्रीनवर बघूया. धाव घेतलेली नाही माझ्या मते. असं वाटलं होतं फलंदाजाला की हा षटकार जाईल, त्यामुळे थांबून गेलेले होते, परंतु वसीमचा अतिशय उत्कृष्ट एफर्ट हवेत होता, त्यामुळे सेफ असेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण वसीम खाटिक यांचं. ओ उत्कृष्ट गोलंदाजी निरंजन पवार. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी एक अत्यंत उत्कृष्ट व्यासपीठ. षटकातला 4था चेंडू. यावेळेस स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. लॉंग ऑफ सीमारेषा पार. दणदणीत षटकार. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू असतील, स्लॉट मधले चेंडू असतील, जर फलंदाजाच्या रडारमध्ये तुम्ही चेंडू टाकला, टेनिस बॉल क्रिकेटची खासियत, तर चांगला फलंदाज जर असला तर तो दूर दूर फटके लगावेलच. आणि चेतन आपल्याला माहिती आहे एक चांगला खेळाडू आहे. सध्या लिगामेंट इंजुरीमुळे बरेच दिवस क्रिकेट पासून दूर होता, परंतु आता कमबॅक करताना दिसतोय. सध्या संघ संकटात सापडलेला आहे. 46 वर 5. शेवटचे 2 चेंडू या डावातले शिल्लक. पुढचा चेंडू असेल निरंजन पवार यांचा. सामना करतील चेतन पवार. ओ अलॉंग द कार्पेट. मैदानाला गुदगुल्या करत हा चेंडू गेलेला आहे लॉंग ऑन कडे. वसीम या चेंडूला अडवतोय. दरम्यान धाव मात्र घेतलेली नाहीये. या डावातला या षटकातला निरंजन पवारचा शेवटचा चेंडू. सामना करतील चेतन पवार. फटका फसलाय. चेंडू हवेत. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झेल टिपलेला आहे. ईश्वर मालचे यांनी लॉंग ऑफर चांगला झेल टिपलेला आहे. चेतन पवार
बाद झालेले आहेत आणि डाव संपलेला आहे. नानाश्री फाउंडेशन या संघाने पहिले फलंदाजी करताना 46 धावा केलेल्या आहेत आणि श्रेया कन्स्ट्रक्शन या संघासमोर 47 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. अपेक्षा तर आहेत, मात्र त्या अपेक्षांची पूर्तता करणं काय इथे गोलंदाजांना शक्य होतं ते आपल्याला पाहायचं आहे. कारण विपक्षी टीमने जर तुम्हाला 46 धावसंख्येपर्यंत रोखलंय तर मग तुम्हालाही त्याच्या आधी थांबवण्याची एक संधी दिली जाते
आणि त्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं असतं आणि इथे तेच करावं लागेल या गोलंदाजांना. तुषार आणि कृष्णा सलामीचे दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर हितेंद्र आलाय. पहिल्या ओव्हर करता त्याला गोलंदाजी करण्याकरता त्याला प्राचारण केलं गेलंय, जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. इथे उपस्थित सर्व मान्यवर प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. चला मॅच सुरू करा, वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल बॅक टू द बॉलर खेळला गेला होता. झेल सुटलाय, जीवनदान मिळालंय. पहिल्याच बॉलवर तुषार पवार सारखा एक महत्वाचा बॅटर, ज्याला तंबूच्या आसऱ्याला धाडण्याची नामी संधी होती, ती संधी इथे दवडली गेली आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा चेंडू तिथे जर आपण पाहिलं तर खोल्या टप्प्याचा होता, ज्याला फक्त दिशा दिली. एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चेंडू दोन्हीही निर्धाव ते आपल्याला पाहायला मिळालेत या ओव्हरमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खेळल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातात एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. याच पद्धतीच्या मारायची गरज आहे, कारण तुम्हाला एक कमी धावसंख्येला इथे डिफेंड करायचंय. हितेंद्र अगदी चांगली कामगिरी करतोय. बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि चेंडूला जागा दाखवली. बॉल चाललाय सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4. पंच 1 मिनिट थांबायचं. इथे चेक केलं जात आहे की पूर्ण बॉडी जर स्टंपच्या मागे असेल तर तिथे डॉट बॉल का दिला जाईल. तिसरे पंच चेक करत आहेत. आंतरराष्ट्रीय परिषदेने तो नियम लावून दिलाय, तुमच्या शरीराचा कुठला तरी एक हिस्सा त्या विकेटवर असला पाहिजे तरच तुम्हाला रन्स मिळतात. थोडासा पायाचा हिस्सा पुढे होता स्टंपच्या, त्यामुळे इथे 4 रन मिळतील. हा नियम आहे की तुम्हाला फटका खेळताना शरीराचा कुठला तरी एक हिस्सा तुमचा विकेटच्या आतमध्ये असला पाहिजे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना यावेळेस मात्र अप्रतिम फटका. अगदी वीरेंद्र सहवागच्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला. 1 रन तिथे कंप्लीट झाली. दुसरी करता प्रयत्न आहे आणि सुरक्षित 2 धावा. इथे कलेक्शन योग्यतेचं झालं असतं तर कदाचित इथे हा मॅटर क्लोज असू शकला असता. धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. इथे चांगला बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे आणि निर्धावच्या स्वरूपाने चेंडू आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 6 धावा, कुठलीही विकेट न गमावता. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 47चा पाठलाग तो मैदानात पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे फ्लाइंग स्लीप मध्ये गेला. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आहे. बॉल विकेटच्या मागे चाललाय. मात्र चांगली फिल्डिंग, त्यानंतर बॅकअप खूप चांगल्या पद्धतीचं ते आपल्याला पाहायला मिळालं. जवळजवळ सीमारेषेच्या अगदी 1 ते 2 फूट आतमध्ये तिथे त्या बॉलला स्टॉप केलं. खूप चांगली फिल्डिंग ती आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला तुमच्या बौद्धिक क्षमतेचा वापर करावा लागतो, कारण खूप वेळा
तुम्हाला हातानंच बॉल अडवता येतो असं नाही, कधीतरी तुम्हाला तुमच्या पायाचा वापर करावा लागतो चेंडूला फील्ड करताना, आणि ते इथे पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 30-7 या आकड्यावर टीम श्रेया कन्स्ट्रक्शन 47चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करते. 40 धावांची अजूनही विजयाकरता गरज आहे. मात्र चांगली गोलंदाजी या मॅचला कठीण करू शकते, कारण खूप वेळा लो स्कोरिंग मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामे होतात. आणि इथे विकेट आली आहे, माघारी परततोय बॅटर, विकेटचं बटन खेळाडू बाद. क्रिकेट मधला खरेपणा जोपासणं जपणं खूप गरजेचं आहे. आणि इथे मी तारीफ करीन तुषार पवार यांची, पंचांच्या निर्णयाची तिथे वाट नाही पाहिली, लगेचच आपला परतीचा प्रवास सुरू केला. हे गरजेचं आहे क्रिकेटमध्ये, हा खरेपणा जपणं तो खूप महत्वाचा आहे, आणि तो तिथे जपला गेला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 7-1 अशी स्थिती आहे. पवन एक चांगला बॉल इथेही आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं निर्धाव डॉट बॉल ते येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि हे येणारे डॉट बॉल, हे येणारे निर्धाव बॉल ते महत्वाचे ठरतायत. इथे अनियमित चेंडू असा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय, डेड बॉलचा इशारा आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन, यावेळेचा बॉल बॅक टू द बॉलर, व्हॉट अ कॅच, सुपर, फंटास्टिक, मॅग्निफिसंट, दर्जेदार झेल तो इथे पाहायला मिळालाय. विकेटचं बटन खेळाडू बाद. श्रेया कन्स्ट्रक्शन ज्यांना विध्वंसकतेने खेळ करून या मॅचला जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि सध्या जर आपण पाहिलं तर 1.47 धावा आहेत. आणखी एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. लवकर या मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल. रन रेटच्या आधारावर क्वालिफायचं स्वप्न जे त्यांनी पाहिलंय ते जर सत्यामध्ये उतरवायचंय. इथे बघूया येणाऱ्या बॉलमध्ये खेळ कसा होईल. उडवला यावेळेस मात्र आक्रमकतेनं फेकून दिले बॉलला प्रांगणाच्या बाहेर, षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकते. आणि धावसंख्या 13 आहे. 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. येणारे 30 बॉल 34 ची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज हितेंद्र आपल्याला गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळते. हितेंद्र सोनावणे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर, त्याच्या विरोधामध्ये कृष्णा ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि त्याला आपली चमक धमक फलंदाजीची मैदानाच्या आतनं दाखवावी लागेल, तर या मॅच मध्ये त्याला विजय संपादित करता येईल. इथे मात्र दर्जेदार क्वालिटीचा राखा बॉल चाललाय सीमा रेषा पार. कृष्णाच्या बॅट मधनं हा आलाय दर्जेदार क्वालिटी
ब्रँडेड स्ट्रोक षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या या षटकाराच्या मदतीने 19 या आकड्यावर जाऊन पोहोचते. कृष्णाला आक्रमकता मैदानात दाखवावी लागेल आणि ती आक्रमकता तो सध्या मैदानात दाखवतोय. यावेळेस डाऊन द ग्राउंड क्षेत्रात वड कॅच, सुपर दर्जेदार अप्रतिम झेल, कॅच ऑफ द डे असं म्हणू शकतो या झेलला आपण. आजच्या दिवसातला एक सर्वोत्तम झेल. विकेटचं बदन खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 19 या आकड्यावर आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना इथे बॅटच्या आउटसाइड एज बिटवीन द गॅप वेगानं चाललाय आणि तिथेच जवळ सीमारेषा पार. खराब क्षेत्ररक्षण. अशा वेळी खराब नाही म्हणता येणार. खूप वेळा बॉल हा हुलकावणी देऊन निघून जातो आणि अगदी तेच पाहायला मिळालं. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित झाला आणि ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 23 या आकड्यावर. 3 चेंडूमध्ये या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. अजूनही 3 चेंडू आहेत. त्यामध्ये एक षटकार जर खेचला तर मॅच लवकर फिनिश करण्याच्या दृष्टीनं खूप चांगली मदत मिळू शकते. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज हितेंद्र सोनावणे. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर. तिथनं बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार. कव्हरला फाडून तोडून बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. यावेळेस पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पार. डाऊन द ग्राउंड क्षेत्राला क्लिअर करणारा श्री राजेंद्र भाऊ नारखेडे यांच्या कक्षाला सलामी देणारा हा षटकार. थँक्यू डीजी. धावसंख्या जर आपण पाहिली तर एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हरचा अजूनही. 5 चेंडूचा खेळ, 35 धावा राफल कव्हर आहेत. विजयाकरता इथनं 12 धावसंख्येची अजूनही गरज आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत असताना आणखी एकदा चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. विजयाकरता इथनं 11 धावसंख्येची गरज आहे. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. बघूया किती लवकर या 11 धावसंख्येला दाफलकावर लावण्याचा प्रयत्न केला जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पहिला बॉल इथे ऑफ स्टंपवर पडला आणि तिकडनं बाहेरच्या बाजूने निघाला. बॉल जर आपण पाहिला तर तो
निर्धावच्या स्वरूपाने निघतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज मयूर सपकाळे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. मयूर सपकाळे आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा इथे आलाय निर्धाव. चार चेंडूचा खेळ तो बाकी राहतोय. 11 धावसंख्येची अजूनही गरज आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल सेल्फ फॉलो थ्रू मध्ये संधी झेल झालाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा चेंडू अगदी योग्य टप्प्यावर डिलिव्हर केला. फलंदाजाला खेळणं ते कठीण झालं. बॉल इथे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे बिटवीन द गॅप खेळला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. येणारे इथनं बॉल शिल्लक राहत आहेत. आता एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हरचा. डाव्या स्टीवर राहिलाय. अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतली गेली आहे वाईट करता. इट्स अ फेअर बॉल हा इशारा आलाय तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजी करण्याकरता गजानन सपकाळे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पहिला बॉल पहिलाच बॉल बॉल सीमा रेषा पार षटकार. पहिल्याच बॉलवर एक आक्रमक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॉल सीमा रेषा पार. षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता गोलंदाज पुण्याचा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल चाललाय. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय.
विजयाकरता 2 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. यावेळेस खेळ खलास. एक्स्ट्रा 4 रन्स त्या इथे बनवल्या गेल्या. षटकार.